केल्याशिवाय राहत नाही. विजय असो. माझा केडी पीक विमा 2022-23चा असून मला अद्यापपर्यंत विम्याची रक्कम मिळालेली नाहीये. कंपनीने जे सॅटेलाइट इमेज घेतली त्यावरती त्यांनी माझ्या शेतामध्ये केडी आहे पण ओव्हर इन्शुरन्समध्ये आहे असा दावा केलेला आहे आणि दुसरे जे गट नंबर आहे त्याच्यामध्ये केडी नाही असं दाखवलेलं आहे. आता माझ्याकडे केडी लागवडीचे जैन कंपनीचे रोपांचं बिल आहे. त्यानंतर माझ्याकडे आता ह्या वर्षी सुद्धा त्याच गट नंबरमध्ये केडी आहे. कंपनी अजून सुद्धा कोणत्याही याच्यामध्ये उत्तर द्यायला तयार नाही. याबद्दल आम्हाला कंपनीचा कुठलाही सपोर्ट मिळत नाही. आणि सॅटेलाइट इमेजचं कंपनी जे दाखवते आहे त्याच्यामध्ये आजही त्यांनी जर घेऊन पाहिलं तर आजही केडी आणि मागच्या वर्षाचं पण इमेजमध्ये जर दाखवलं आणि सॅटेलाइट इमेजचं आमच्या समोर आम्हाला दाखवा की आमच्या गट नंबरमध्ये केडी नव्हती. कंपनी विमा कंपनीला देते सॅटेलाइट इमेज की यांच्या याच्यामध्ये केडी नाहीये. आम्ही मान्य करत नाहीये. केडी पीक विमा वंचित शेतकरी इथे जमलेलो आहोत. आम्ही वेळोवेळी शासनाकडून ज्या ज्या कागदांची परिपूर्तता आम्हाला मागितली गेली त्याची पूर्णता आम्ही केलेली आहे. आम्ही जिओ टॅगिंगचे फोटो दिलेले आहे. आम्ही उतार्यांवरती केडी पीक नोंद असलेले उतारे त्यांना दिलेले आहे. पण एवढं करून सुद्धा याच्यामध्ये आम्हाला केडी पीक विमा मिळत नाहीये. शासनाकडून आणि प्रशासनाकडून आमची फक्त चालवा केली जाते आहे. याच्यामध्ये आमदार, खासदार व मंत्री यांना आम्ही त्याच्यापुढे गावबंदी केलेली आहे. आम्ही वेळोवेळी आमदारांकडे, खासदारांकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे, कलेक्टरकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही वेळोवेळी जाऊन त्यांच्याशी याच्यासोबत चर्चा केलेली आहे. पण आम्हाला समाधानकारक असं कोणतेही उत्तर मिळत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही हा पवित्रा घेतलाय आणि याच्यापुढे आजपासून जोपर्यंत आम्हाला केडी पीक विमा मिळत नाही तोपर्यंत आम्ही मंत्री, आमदार, खासदार, पुढारी यांना गावबंदीचा निर्णय घेतलेला आहे. मागील वर्षी आम्ही फळपीक योजना शासनाचा जो आहे त्यात भाग घेतलेला होता आणि केडी विमा काढलेला होता. त्या अनुषंगाने आम्हाला पैसे येणे अपेक्षित होते कारण आम्ही सगळ्या ट्रिगरमध्ये बसलेलो होतो आणि शासनाने असं आपल्या विमा कंपनी जी आहे विमा कंपनीचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी केडीच नव्हती किंवा ओव्हर हे होते. तर असं नाही आहे. आमची केडी आहे, आम्ही प्रूफ करून दाखवू शकतो. आमच्याकडे टिश्यू कल्चरचे बिल आहेत, आमच्याकडे लॅटरलच्या सबसिडी घेतलेल्याच्या गव्हर्नमेंटच्या एव्हिडन्स आहेत. सॅटेलाइट इमेजवरून आम्ही दावा करतो कंपनीला की आमच्या शेताच्या सॅटेलाइट इमेज घ्या मागच्या वर्षाच्या आणि केडी जर नसली तर आम्ही विमा घेणार नाही. आम्ही दावा करतो कंपनीशी की तुम्ही असे आमच्या समोरासमोर या आणि हे सॅटेलाइट इमेज आमच्या समोर दाखवा. आणि ह्यानंतरही आम्हाला जर विमा मिळत नसेल तर आम्ही जन आक्रोश हे करून आंदोलन उभारू. केडी पीक विम्यासंदर्भात एक तांत्रिक मुद्दा असा आहे की विमा कंपनीचं जे म्हणणं आहे की आम्ही सॅटेलाइटच्या इमेजनुसार तो आता रद्द केलेला आहे. साधारण 1 वर्षाच्या नंतर त्यांनी हा केडी पीक विमा रद्द केलेला आहे. त्यांच्या विमा कंपनीच्या CPR रूल 5 नुसार विमा काढल्यानंतर संबंधित त्यांच्या खात्यात विमा कंपनीच्या खात्यात रक्कम गेल्यानंतर त्यांनी 45 दिवसाच्या आत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत किंवा कर्मचाऱ्यांमार्फत त्या क्षेत्रावर जाऊन ती पडताळणी करणं गरजेचं होतं. तसं विमा कंपनीने न करता त्यांनी 1 वर्षानंतर ज्या काही केडी पीक विमाधारक शेतकरी आहे यांचं कुठलीही सॅटेलाइट इमेजच्या आधारावर केडी पीक विमा रद्द केलेला आहे. मुळात 45 दिवसाच्या आत रद्द करून त्यानंतर संबंधित केडी पीक विमाधारक शेतकरी जो आहे त्यांना त्या संदर्भात नोटीस देऊन त्यानंतर त्यांचं समाधानकारक उत्तर जर नाही आलं न आल्यास त्यानंतरच तो पीक विमा रद्द केला पाहिजे. परंतु अशी कुठलीही नियमावली प्रमाणे काम न करता केडी विमा कंपनीने 1 वर्षानंतर नियमाच्या अधीन न राहता 1 वर्षानंतर साधारणतः केडी पीक विमा रद्द केलेला आहे. त्यामुळे या केडी पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून आज तांदवडी गावातील शेतकऱ्यांनी इव्हन शेजारी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आमदार, खासदार व मंत्री यांना गावबंदी केलेली आहे. व जोपर्यंत केडी पीक विमा कंपनीचा मनमानी कारभाराचा व्यवस्थित राजकीय व्यक्ती हे विचार करत नाही तोपर्यंत सदर गावबंदी आणि मतदानावर शेतकऱ्यांतर्फे बहिष्कार करण्यात आले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.